जे आयुष्य कमी झालं माणसाचं, तर हे आपण स्वतः आयुष्य कमी केलंय. का तर आपल्याला खाणंच चांगलं राहिलं नाही, दर्जेदार जे आहे ते राहिलंच नाही, गावठी काहीच राहिलं नाही. पैसा किती असला तर पैसा कोणी खाऊ शकत नाही, पण आजची जी घडी आहे, माती चांगली तर अन्न चांगलं, आणि अन्न चांगलं तर आज आपण चांगलं, ना आपण चांगलं असलं तरच पुढची पिढी चांगली घडणार आहे. मग मी 4 बाळांना जन्म पण गाईच्या गोठ्यामध्ये दिला. मी जातेवर दळता दळताच काय टायमाला 5 मिनिटात बाळाला जन्म दिला. जात्यावरून उठून बाजूला होऊन बाळाला जन्म दिला. 7 दिवसाचे बाळ पाठीची बांधून मी कंटिन्यू 3-4 किलोमीटरवर शेतामध्ये काम केलं. पण कधी थकवा आला नाही, कधी हातपाय दुखले नाही, कधी दवा नाही, डॉक्टर नाही, काही नाही. आणि मग आता त्याच्यावर दिल्लीला बरंच तिकडे त्या भागात गेलो, दिल्लीला 4-5 चक्कर झालेत मावाले. आता लोक मला म्हणतात किती टाईम इमानात बसले, मी म्हणते झाले असतील 10-12 टाईम बसायचे. मला ते काही भूषण नाही आहो त्या कामाचं, पण हे काम जेवढं घराघरामध्ये जाईल, जेवढ्या शेतकऱ्यांपासून पोहोचल, त्या कामाचा अभिमान मला वाटेल. जेव्हा प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल ना, त्या टायमाला मी म्हणेल का खरंच माझं काम मोठं झालं म्हणून. नमस्कार मित्रांनो, मी रमेश खरबस आणि आपण पाहत आहात लोकसंवाद 24 हा यूट्यूब चॅनल. या यूट्यूबच्या चॅनलच्या या माध्यमातून आपण विधायक घडामोडी ज्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा मागोवा या ठिकाणी घेत असतो. आज मी आहे अहमदनगर जिल्ह्यातील तथा अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावामध्ये. आता कोंभाळणे हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये सुद्धा प्रसिद्ध झाले, ते केवळ राहीबाई सोमा पोपेरे यांच्या नावामुळे. आज मी त्यांच्या कोंभाळणे या ठिकाणी घरी आहे. राहीबाईंचं जे नाव आहे ते खूप मोठं नाव आहे आता, कारण त्यांनी काम सुद्धा तसंच केलेलं आहे. जे गावरान बियाणे आहे त्या गावरान बियाण्यांचं जतन आणि संवर्धन या संदर्भात त्यांनी खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपण हा सगळं गावरान मेवा त्या ठिकाणी आहारात वापरत होतो, परंतु अलीकडे ते सगळं मागं पडत चाललंय आणि त्याच्यामुळे एक वेगळा आहार लोकांना मिळतोय की जेणेकरून आरोग्याच्या दृष्टीने तो घातक आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागलेले आहेत आणि भविष्याच्या काळात सुद्धा दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर मावशींनी जी काही गावरान बँक त्या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला त्या ठिकाणी माहीत आहे. याची दखल घेऊन मावशींना म्हणजे राहीबाई पोपेरे यांना नारी शक्ती पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला होता सन्माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते, आणि त्याचबरोबर त्यांना आपल्या भारत देशाचा सर्वात महत्त्वाचा पुरस्कार जो दिला जातो तो पद्मश्री पुरस्कार देखील त्यांना मला वाटतं 2021ला राष्ट्रपतींच्या हस्ते या ठिकाणी देण्यात आला होता. तर सध्या काय चाललंय तुमच्या बीज बँकेमध्ये, सध्या काय नियोजन केलेलं आहे? नमस्कार. माझ्या बीज बँकेमध्ये म्हणलं तर माझं हे सगळं बेणं साठवणं, लोकांपासून देणं, पोस्त करणं हे काम. तर हे माझं जे बी आहे, आता ह्या वर्षी पाऊस खूप पडला आणि माझा भाग असा आहे का पाऊस धड पडतो, सगळा वाहून जातो आणि नंतर आता हे इथून ह्या टायमाला प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती येईल. तर दोनदा लागवड गेली, तिसरनी मी काय थांबले नाही, तिसरनी परत लागवड केली. मग ह्या वर्षी जराचे घेवडीच्या शेंगा तोडा लेट झाल्या, तर 2 तोडे होऊन आता पाणी नसल्यामुळं सगळं वाळून गेलंय. आणि मी पण 15 दिवस बाहेरच होते कंटिन्यू. मग आता 1 दिवस बाया 2-3 बाया घेतल्या, त्या शेंगा तोडल्या, मग त्या माझी मिस कुठल्या माझ्या कुटुंबाने मी. आणि आता त्याची निवड चालली का तर त्याच्यामध्ये याला तेल जातो म्हणजे मिक्स दाणा, तो दाणा सगळा बाजूला करावा लागतो. चांगला दाणा बियासाठी काढावा लागतो, खराब दाणा किडका दाणा हा खाण्यासाठी आम्ही बाजूला काढतो. आता कोणत्या प्रकारचं बियाणं आहे, किती प्रकारच्या जातीचं बियाणं आहे तुमच्याकडे आता गावरान सध्या आणि कशाचं आहे? बाकी बियाणं मी सगळं तयार करून ठेवलेलं आहे. आता फक्त वाला आणि घेवडा राहिलाय. तर त्याच्यामध्ये सगळं म्हणलं तर वेगवेगळ्या जाती आहेत. हो, किती प्रकारच्या जाती आहेत? ते 19-23 जाती आता, म्हणजे 20 आणि 23 जाती आहेत आणि या सगळ्या पारंपरिक गावरानच आहे आता. मग हे आता निवडून आता शेवटचा टोक मी 2दा माझ्या सुनबाईंना राखेमध्ये घातलंय आणि हे शेवटचं आता राखेमध्ये घालायचं. मातीच्या मडक्यामध्ये राखेत घातले होते, शेणा मातीनं पॅक करायचं, आपल्याला पाहिजे तेवढंच काढायचं आणि परत शेणा मातीनं पॅक करून ठेवायचं. कारण त्यांना खाण्यासाठी 10 वर्षे राहतं, पण पेरणीसाठी 3 वर्षे चालतं. मग त्याला कुठलं पावडर औषध काही वापरते नाही आम्ही. तर त्याच्यामध्ये वाल जर म्हणलं तर गोड वाल, कडू वाल, काळा वाल, तांबडा वाल, पाताड्या वाल हे 4-5 जाती वालाचे आहेत.
आणि हिरवा लांब घेवडा, बुटका घेवडा, हिरवा आखूट घेवडा, लाल शिराचा घेवडा, पापडी घेवडा, पताड्या घेवडा, वाघ्या घेवडा, श्रावण घेवडा, हिरवा लांब घेवडा, म्हणजे त्या नावही पटापट येते. सफेद घेवडा, एक म्हणजे एकदम सफेद शेंगे, लाल वालवड, सफेद वालवड, बुटकी वालवड, हे माझ्या घेवडीच्या वाण आहेत. एक पाताड्यावाली, एक अशी पाताड्या म्हणून नावं सगळी मिस ठेवलेलं आहे. वाटाण्या घेवडा म्हणजे वाटाण्यासारखा दाना, त्याचं नाव वाटाण्या घेवडा. बुटकी शेंग असली त्याचं नाव बुटका घेवडा. एक एवढी मोठी शेळीच्या कानासारखी त्याचं नाव पाताड्या घेवडा ठेवलंय. एक अशी पापडी सारखी शेंग आहे तिचं नाव पापडी घेवडाच ठेवले. म्हणजे जसे मला आपल्या मुलाचे नावं ठेवतात असे मी त्यांचा रंग पाहून, कलर पाहूनच नावं ठेवलेलं आहे. बरं, आता आतापर्यंत तुम्ही किती प्रकारच्या बियांचं जतन केलं? हे झालं घेवड्याच्या संदर्भात. तर असे गावरान प्रकारचे किती प्रकारचे बियाणं तुम्ही जतन केलेले आतापर्यंत? सर मी मोजलं नाही एवढं प्रत्येक बियाणं किती, पण 30 जातीचा भाजीपाले का 30 जातीला वाढवा असेल, पण 30 जाती. त्याच्यामध्ये काय रानभाज्या असतील, काय कारली, दोडका, भोपळा, घोसाळा, पालक, मेथी, भेंडी, गवार, चंदन बटवा, लाल माठ, हिरवा माठ, हे भाजीपाला मी माझ्या शेतामध्येच तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही मग दुसरे औषधी वनस्पती पण असतील, काही रानभाज्या पण मी आता कव्हर केलेल्या आहे. तांदूळ का हे पण बी खूप लोक मागतात. तांदूळ का असेल, आगाडा असेल, हे पण बी मी त्याच्यामध्ये म्हणजे रानभाज्या काही आपल्या लिगिरवार भाज्या. तर हे 30 जातीला जास्त बी असेल, मी काही मोजलं नाही किती येते. बरं, आरोग्याच्या दृष्टीनं हे कसं महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? हे जे काही गावरान बियाणं आहे, अलीकडे जे काही वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आहे, औषध मारून भाजीपाला पिकवला जातो, आरोग्याच्या दृष्टीनं फार घातक आहे. कॅन्सरचे आजार लोकांना होत आहेत. तर हे जे काही गावरान बियाणं आहे, हे पूर्वी खूप वापरायचे लोक. आता ते मागं पडत चाललं. पण आरोग्याच्या दृष्टीनं लोकांना सुद्धा आपलं आरोग्य नीट अबाधित ठेवता येत नाही सध्या. हे किती महत्त्वाचं आहे गावरान बियाणं त्या संदर्भात आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं? नाही, हे महत्त्वाचं आहे म्हणूनच तर सर हे काम मी सुरू केलंय. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून, स्वतःच्या कुटुंबातून, स्वतःच्या घरातून हे अनुभव सगळे मी घरात घेतले. आणि मी काही शाळा शिकेल नाही, पण सगळं अनुभवातून आणि अनुभवातूनच हे काम पुढे केले. का जुनं जे हे खाणं होतं, याला कुठलं औषध नव्हतं, खत नव्हतं, काही नव्हतं. तोपर्यंत हे खाणं इतकं दर्जेदार होतं का कुठलाच आजार माणसाला येत नव्हता. आणि आजार कसा हा माहीतच नव्हता. कधी जर डोकं हातपाय दुखायला लागलं तर आमच्या रानामध्ये एक चित्रुक म्हणून झाड आहे, म्हातारे माणसं, त्या चित्रुकाची मुळे आणायची, दगडं उगाळायची आणि तिचे असे हातापायाने लेप द्यायचा का लगेच बरं व्हायचं. डोकं दुखायला लागलं तरी डोक्याला सुद्धा ती चित्रुकाची मुळीच घालायची. कधी असं दवाखान्यामध्ये धावल्या जाता येत नव्हतं. मी हे काम माझ्या अनुभवातूनच केलंय सगळं. पण मग जोपर्यंत जुनं खाणं होतं तोपर्यंत माणसाचं आयुष्य पण होतं. आता आमच्या तरी अजून ग्रामीण भागामध्ये जुनं खाणे. आमच्या इथे आता एक म्हातारा मेला, 115 वर्षाचा होता, पण तो जन्मल्यापासून गाई वळीत होता. आणि तो एक दिवस दूध खाल्या, गावठी गायचं दूध खाल्याशिवाय राहिला नाही. तो मऱ्यापर्यंत तो दूध होतं त्याला. मग त्याला कुठला आजार आला नाही. मग 15 वर्ष जगायचं हेच कारण आहे. आता जे आयुष्य कमी झालं माणसाचं, तर हे आपण स्वतः आयुष्य कमी केलंय. का तर आपल्याला खाणंच चांगलं राहिलं नाही, दर्जेदार जे आहे ते राहिलंच नाही, गावठी काहीच राहिलं नाही. हे गावठी जे आहे ना, हे नुसतं मातीवर टाकलं तरी स्वतःच्या ताकदीवर किंवा हवेवर येतं. तसं हायब्रिड वाण येते नाही. आणि जे मातीवर, जे स्वतःच्या ताकदीवर येतं, ती ताकद आपण खाली आपल्या अंगात येते. आता हायब्रिड वाण तुम्ही किती शेतात कोणताही माल करा, कोणतीही भाजी करा, तिला रासायनिक खत देऊ नका, ते येऊ शकत नाही. कारण मला हे काम करायच्या टायमाला मला बाईपनी मदत केली. त्या टायमाला मी हायब्रिड वाण लावून पाहिले, गावठी वाण लावून दाखवले शेतकऱ्यांना आणि बचत गटांना. पण रासायनिक खत ना दिल्यामुळं जे गावठी वाण होते त्याला सगळ्याला दाणे आले आणि जे हायब्रिड वाण होते ते एकही आलं नाही. हा मी स्वतःच्या शेतात करून दाखवलं बाईपच्या मदतीनं. मग आपण जे जुनं ते सोनं आहे हे खरोखर नाही करीत चालू आहे. याला उत्पन्न आहे, पण त्याला आपण माती चांगली ठेवली नाही उत्पन्नाला. खरं जर म्हणलं तर गायचं शेणखत आता शेतामध्ये भेटत नाही. आता ठीक आहे, जरशा गायचं शेण घालतात, तरी पण त्याच्यामध्ये खाणं पण तसंच आहे ना, तिला खाणं चांगलं नाहीये. जे जनावरं रानामध्ये फिरतात ते शेण चांगलं आहे आणि त्याच्यावर माल एवढा दर्जेदार येतो. एक टाइम जर शेणखत टाकलं तर 3 वर्ष ते शेती पीक देऊ शकते आपल्याला. तसं ह्या रासायनिक हायब्रिड मालाला ज्या पिकाला देईल खत तेवढंच पीक येईल,
परत मातीमध्ये काही राहत नाही. आणि ह्या रासायनिकना माती सगळी खराब केलेली आहे. ह्या मातीमुळं आपलं शेती पिकत नाही. मग मला गावोगाव बोलितात ठिकठिकाणी. आता मी तर कधी शाळेची पायरी नाही येंगली, पण आता मोठमोठ्या कॉलेजवर बोलितात, इथं कॉलेजचे मुलं येतात, शेतकऱ्यांमध्ये बोलितात. मग मी त्यांना हेच सांगते ना, का बाबांनो, तुम्ही सुद्धा ही काळी माती ही तुमची आमची सगळ्यांची अन्न देती माता आहे, नाही का. पैसा किती असला तर पैसा कोणी खाऊ शकत नाही, पण आजची जी घडी आहे, माती चांगली तर अन्न चांगलं, आणि अन्न चांगलं तर आज आपण चांगलं, ना आपण चांगलं असलं तरच पुढची पिढी चांगली घडणार आहे. नाही तर पुढच्या पिढीला काही शिल्लक राहणार नाही. आणि हे काम मी एक ग्रामीण भागामध्ये मी माझ्या अनुभवातून केलं, पण मला तर असं वाटतं का गावोगाव हे काम सुरू झालं पाहिजे. आणि गावोगाव हे गावरान बी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापासून गेलं पाहिजे. तरी माझ्या बोलण्याने लोक काय करतात आता, का स्वतःपुरता भाजीपाला चांगला बनवतात, पण विक्रीला जो आहे तो आहे. मग मी म्हणते, तुमच्यासारख्या तरुण मुलं जर याच्यामध्ये उतरले आणि तुमच्या तरुण मुलांनी जर मला ह्या कामाला मदत केली, तर आपली माती खरोखर चांगली राहील आणि आपली शेती विषमुक्त खरंच पिकल. आणि शेती विषमुक्त पिकत नाही तर हे समाजातले आजार पण कमी होते नाही. मावशी, आता तुम्ही खूप चांगलं या ठिकाणी सांगितलं. आता हे जे तुम्ही बियाणं बाहेर ठेवलेले आहे, आता गावरान बियाणं, आता वाळताना बघितलं आम्ही, हो. वालाच्या विविध जाती त्या ठिकाणी पाहिल्या. हा. तर याचं तुम्ही म्हणजे लोकांपर्यंत कसं पोहोचवता? नाही, लोकांपासून म्हणजे आता पहिली तर मला बाईपची खूप मोठी मदत होती. शेत मला एवढं मोठं होईल माझ्या स्वप्नातही नव्हतं आणि मला माहीतही नव्हतं. पण मी माझ्या स्वतःच्या कुटुंबापुरतं केलं. आणि सहज बाईप साठे साहेब ते रस्त्याने चालले होते, मी शेतात बी लावायला चालले होते, तेवढं त्यांनी बघितलं. मग त्यांनी माझी विचारपूस केली, मी काही गोष्टी त्यांना सांगितल्या. मग ते म्हणे, मावशी का एवढं ज्ञान आहे तर हे जगासमोर न्याय पाहिजे. मग हे त्यांच्यामुळं गेले जगासमोर. किती किती वर्ष झाले या गोष्टीला? नाहीतरी मला तारीखवार मी कधीच लिहून ठेवत नाही, कारण मला बघा, बायप नावाची एक पस्तीस संस्था आहे. हा. त्या संस्थेमध्ये जितीन साठे म्हणून एक अधिकारी काम करतात. तर मावशींकडे जे काही आहे त्याचा बरोबर त्यांनी या बियाणासाठी त्या ठिकाणी चांगल्या एक अर्थाने उपयोग त्या ठिकाणी करून घेतला. मावशीकडे जे ज्ञान आहे ते बायपच्या व्यासपीठाच्या माध्यमातून जगासमोर त्यांनी आणलं. हो, हो. कसा प्रवास झाला मावशी तो? तुम्ही आता तुम्हाला पद्मश्री सुद्धा मिळाला एक 4 वर्षापूर्वी. आणि म्हणजे तुमचं कोंभाळणे गाव ते दिल्ली म्हणजे पद्मश्री, हा प्रवास तुमचा सुरुवात कशी झाली ते सांगा. नाही, सुरुवात म्हणलं तर हे कामाची सुरुवात, आता मी माझाच प्रवास सांगते. पहिला कामाची सुरुवात अशी झाली का मी माझं सगळं बालपण आठवलं. माझं माहेरन सासरी हेच गाव. आणि आम्ही 7 बहिणी होतो, एक भाऊ होता. एक बहीण 9 महिन्याची असतानाच आई वारली. मग आई वारली तर सगळे उघडे पडल्यासारखे झाले. पण माझ्या वडिलांनी नाही, सगळे सांभाळले. पण खूप गरिबीमध्ये सांभाळलं त्यांनी, खूप गरिबी होती. कोणी वडिलांबरोबर शेती काम करायचो, कोणी गाई म्हशी पण वळायचो. आणि ते आता शाळेमध्ये लोक शिकवतात, मग सर शिकवतात ना. माझ्या वडिलांना गरिबी असल्यामुळं मुली शाळेत घालता आल्या नाही. जे आई वारले 2 लहान होत्या त्या आश्रमशाळेत शिकल्या. आणि पण त्यांनी ज्ञान घरातच दिलं. महिन्यानी 2 महिन्यांनी सगळे मुलं बसवायचे. समाजात कसं वागायचं, कसं काम करायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं, हे वडील घरात शिकवायचे. गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर माजू नये, टाकीचे गाव सुचल्याशिवाय देवपाना येत नाही. चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. आणि आम्ही 7 बहिणी होतो. माझ्या वडिलांनी एकच सांगितलं होतं का तुमची आई मेले तसा मी मरोस तर तुमच्या तुमच्या घरी कसं राहायचं, पण माझ्या नावाला बाटाने लावायचा. एखादीला सासरवासा असला तर मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. एवढं मग ते वडिलांचं लहानपणचं शब्द मी एक एक डोक्यामध्ये ठेवून, माझं वडिलांची गरिबी असल्यामुळं 12 वर्षीच लग्न झालं. मग मी 4 बाळांना जन्म पण गाईच्या गोठ्यामध्येच दिला. मी जात्यावर दळता दळताच काय टायमाला 5 मिनिटात बाळाला जन्म दिला. जात्यावरून उठून बाजूला होऊन बाळाला जन्म दिला. म्हणजे इथपर्यंत मला काम करायला लागतं. संध्याकाळी डिलिव्हरी झाली तर सकाळचं मी सगळं काम केलं. शेण, पाणी, भांडे कुंडे. ती 1 किलोमीटरवरून विहिरीवरून 3-3 हांड्यांनी पाणी आणलं. 7 दिवसाचे बाळ पाठीचे बांधून मी कंटिन्यू 3-4 किलोमीटरवर शेतामध्ये काम केलं. पण कधी थकवा आला नाही, कधी हातपाय दुखले नाही, कधी दवा नाही, डॉक्टर नाही, काही नाही. आणि नंतर घरात सुविधा होत चालले हो. माझ्या घरामध्ये आजार सुरू झाले. मला इथून ठाणगाव, समचीरपुरून अकोल्यापर्यंत पाठीची बाळं बांधून दवाखान्यात जावं लागायचं. जेव्हा माझ्या शेतामध्ये हायब्रिड वाण आले, खतं आले, औषधं आले,
तेव्हापासून हे आजार सुरू झाले. मग माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी हे काम सुरू केलं. दवाखान्यात जाता तर एक दिवस विचार आला डोक्यात, घरात आजार नव्हते, आपला परवाच तर एवढा खडतर होता तरी आजार नव्हते ना, घरात आता सुविधा होत चालल्या, हे आजार येतात कुठून? मी विचार करीत गेले, विचार करत आले. दुसऱ्या दिवशी माझ्या शेतीमध्ये फिरले आणि एका आंब्याच्या झाडाखाली इथं खालीच बांधव बसले. त्या बांधव बसून मी असा विचार केला का हे आजार मला शोधायचे होते, हे आजार घरात येतात कुठून म्हणून. त्या बांधावर मी बसले गाठकाभर आणि तिथं विचार करू लागले, आपल्या शेतीमध्ये आपण पहिलं कोणतं बी पेरीत होतो, आता कोणतं पेरतोय. पहिले कोणते पिकं होते, आता कोणते. पहिले शेतीला शेणखत सोडून खत औषधं नव्हते, आता किती प्रकारचे खतं देतोय, किती प्रकारच्या फवारे मारितोय. तिथंच असा विचार करता करता माझ्या लक्षात आलं का ह्या केमिकलमुळं ना खतामुळं औषधामुळं घरात आजार सुरू झाले. मी ठरवलं माझ्या मनाने का हे सगळं बंद करायचं ना आपलं सेंद्रिय पद्धतीनं शेती करायची. संध्याकाळी माझ्या घरात येऊन कुटुंब बसावलं आणि बोलायला आले. माझे कुटुंब लय वाईट वाईट बोललो मला, काहीतरी सांगते, काहीतरी बोलती, काही फरक झाला का, लोक नवीन आणतात, नवीन करतात, तू काहीतरी बोलती. मला त्याचा खूप राग आला. मी म्हणले आजपासून मी घरात काहीच बघणार नाही, सगळं काही तुम्ही बघायचं. माझा एक नातू आजारी झाला, 8 दिवसाच्या आतच ही परिणाम घरात घडला. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्या आईवडिलांनी ठाणगावला 2 दिवस न्याला, अकोल्यात 5 दिवस ॲडमिट केला, संगमनेरला 4 दिवस. मला राग आला होता, मी बघायला सुद्धा नाही गेले. मी संगमनेरला नेले हो, तिसऱ्या दिवशी गेले. मला एक तर असं वाटलं का हे त्याची जागायची शक्यता नव्हती, हा माझा राग मलाच कामी आला. तिथून चौथ्या दिवशी नाशिकला पाठवलं. तेव्हा एक पैसा नाही राहिला जवळ. एकच मंगळसूत्र होतं लग्नाचं गळ्यामध्ये, ते नाशिकमध्ये मोडलं. तिथून ते बाळा मुंबईला नेलं. पण 1.5 महिना दवाखान्यात होतं तर 1.5 लाख रुपये लागले. मला तिथं नातेवाईकांनी मदत केली, गावोगाव लोकांनी पण मदत केली. मग ते बाळ घरी आणल्यावर मला पिकाची शेती गहाण ठेवावं लागली. आवताचे बैल विकल्या गेले, दुधाच्या म्हशी विकल्या गेले. हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला. तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागलं. मग मी सगळं सेंद्रिय पद्धतीनं गोळा करायला लागले. काही बी माझ्याकडं होतं, काही बी मी गोळा केलं इथून जे मला लहानपणचं दिसल, आणि मग ते हे बाईप संस्थेच्या मदतीनं बाहेर मोठं झालं. तर हे बाईपमुळे हे पुरस्कार, आता तुम्ही त्या पद्मश्री पुरस्कारापासून, मी तर म्हणते हे पुरस्कार माझे काहीच नाही आहे, सगळे ह्या काळ्या मातीचे बियाचे शेतकऱ्याचे. पण पद्मश्री नारी शक्ती पुरस्कार घ्यायला गेलो आधी, तेव्हा घेतला पुरस्कार. नंतर मोदी साहेबांची गाठ झाली. मोदी साहेब म्हणतात, मी माझं काम त्यांना सांगितलं तेव्हा का असं असं कोंबळणे गाव आहे, अकोल तालुका आहे, खूप दुर्गम गाव आहे, तिथे मी एक सीड बँका बाईपच्या मदतीनं सुरू केली गावरान बियाची. ते म्हणे ठीक आहे येऊ कधीतरी. आणि नंतर पद्मश्री पुरस्कार घ्यायला गेले तर पद्मश्री पुरस्कार डिक्लेअर झाला. सर आजकाल गरिबीला मोल नसते बरं का. इथं वटीवर बसले होते, मला पहिला फोन साठी साहेबांचा आला, मावशी काय करताय? म्हणले तांबाटाचं बी काढते. म्हणे तुमचा लय आनंदाचा दिवस. म्हणले काय होतं? म्हण तुमचा पद्मश्री डिक्लेअर झाला. म्हणले बोलवतील तेव्हा जावं आणायला, काय डिक्लेअर झालं? नाही म्हणे मावशी, एखादी बाई असती तर किती झाले, तुम्ही म्हणता जावं आणायला. दुसरा फोन मला नगरवरून आला पत्रकारांचा, मावशी तुमचा लय आज मोठा दिवस आनंदाचा, तुमच्या गावात फटाकड्या वाजल्या काय? म्हणले मलाच माहीत नाही तर आमच्या गावात कायच्या फटाकड्या वाजत्यात. त्यांनी तिथून येऊन 11 वाजता इथं फटाकड्या वाजवल्या. म्हणजे हे खूप. मग त्याच्यावर आम्ही घ्यायला गेलो. पण पुरस्कार घेताना माझी ती सवय आहे, कुठेही जावं चप्पल बाहेरच राहते. आता तर लोक बोलून बोलून माझी टेजवर गेली चप्पल, नाही तर माझी चप्पल टेजच्या खालीच असते कुठंतरी. मग तिथं पुरस्कार घ्यायला गेलो, सगळे बसले होते, ज्याचं नाव निघेल ते जाई पुरस्कार घे. मी बाकी चप्पल बाहेरच काढून आणि गेले, नाव निघाले. मला राष्ट्रपती म्हणताय का तुमचं चप्पल नाही वापरते का? म्हणले वापरतो. मग आज तुमच्या पायात चप्पल नाही म्हण, सगळ्यांच्या पायात चप्पल आणि तुमच्या पायात चप्पल नाही. म्हणले आमची भारतीय संस्कृती, घरात गेलं तर चप्पल बाहेर, मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर, मग इथे माझी चप्पल बाहेरची. मग राष्ट्रपती म्हणे खरोखर तुम्ही भारतीय संस्कृती जपलात म्हणून इथपर्यंत गेलात, आणि तुम्ही एक जगाला वेगळी दिशा दाखवली. तुम्ही म्हणता का समाजाला मी शिकलेली नाही, पण तुमचं शिक्षण खूप महान आहे म्हण. तुमच्या कामाला माझा खूप खूप सलाम. आणि त्याच्या मग तिकडून आले मोदी साहेब, असे मी बोलत होते दुसऱ्यांसंग, मोदी साहेब आले तिकडून. ते म्हणतात काय सीड मदर बीज माता, काय काय काम चालू आहे तुमचं? म्हणले बरं चालू आहे, या म्हणले आमच्या कामाला एक दिवस भेट द्या. नाही म्हणे तुमचं काम भेट द्यासारखं नाही म्हणे, तुमचं खूप जोपानच्यासारखं काम आहे, कारण तुम्ही तुमच्यासारखं काम कोणी करणार नाही. तुम्ही सगळ्या जगाच्या आरोग्याचं काम केलं म्हण. आम्ही पैशांसाठी करतो, कोणी समाजसेवा करतो,
पण तुम्ही लहान मोठ्याचे आरोग्याचं काम करतात म्हणून तुमचं काम मोठं मान आहे. आणि तुम्ही का समाजाला म्हणता का मी शिकलेली नाही? हे शिक्षण कोणीच नाही करणार नाही. आणि तुम्ही जर शिकले असते तर तुम्ही हे काम केलंच नसतं म्हणून. पण तुमचं काम सगळ्या कामाला मान आहे. मोदींनी खूप त्या कामाचं कौतुक केलं, तर मी म्हणते हे माझं नाही कौतुक होत, ह्या कामाचं कौतुक होतंय. आणि मग आता त्याच्यावर दिल्लीला बरंच तिकडे त्या भागात गेलो, दिल्लीला 4-5 चक्कर झालेत मावाले. आता लोक मला म्हणतात किती टाईम विमानात बसले, मी म्हणते झाले असतील 10-12 टाईम बसायचे. मला ते काही भूषण नाही आहो त्या कामाचं. पण हे काम जेवढं घराघरामध्ये जाईल, जेवढ्या शेतकऱ्यांपासून पोहोचल, त्या कामाचा अभिमान मला वाटेल. आता मला काही ठिकाणी शाळेहून येतात, मी बोलते शाळेला गेट असते भरपूर, तिथं मध्ये जागा असते भरपूर, तिथं फुलाचे झाडं लावल्या जातात, शोचे झाडं लावल्या जातात, मग तिथं भाजीपाला का लावल्या जात नाही? मी म्हणते याच्यातून थोडा भाजीपाला लावा, गेटवरून येलवर्गी लावा. काही ठिकाणी माझ्याकडून बी नेऊन त्या शाळेवर भाजीपाला केलाय, मुलांना माहिती होतो, खायला भेटतो. ते मुलं मला फोन करतात, आजी तुमच्याकडून बी आणलं, तुम्ही सांगितलं तसं आम्ही केलं, तर आता आम्हीच भाजी पिकतोय ना आम्ही तोडून खातोय, पण त्या भाजीची चव वेगळी आणि बाजारातून आणलेल्या भाजीची चव वेगळी. मला त्या मुलांचा अभिमान वाटत आहो. काही ठिकाणी मुंबई पुण्या ठिकाणी कुंडीत भाजीपाला केलाय, ते मला फोन करतात, तो अभिमान वाटतो. मग मला असं वाटतं की हे काम घराघरात गेलं, प्रत्येकाचा शेतकरी असला त्याच्या शेतात परसबाग पाहिजे, प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे, आणि आपल्या बाळाच्या डब्याला ती विषमुक्तच भाजी डब्याला आली पाहिजे. कधी तुम्हाला समाधान मिळेल की तुम्ही हे काम करताय त्यात? नाही, हे समाधान केव्हा मिळेल? आता मला सगळे लहान मोठं म्हणतात लय मोठं काम आहे तुमचं, लय मोठं काम आहे. पण माझ्या मनाने मोठं काम नाही, अजून खूप छोटे हे रोपटं लावलेले. जेव्हा प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल ना, त्या टायमाला मी म्हणेल का खरंच माझं काम मोठं झालं म्हणून. पण ते मी आहे तेव्हा होतं का मी मेले होतं काय माहिती. नाही, बाईपच्या लोकांनी म्हणजे बाईपच्यानी जे पहिले होते ना त्यांनी सगळी माझी मदत केली. त्यांच्यामुळं बचत गटांमध्ये मदत केली, त्यांच्यामुळं आम्ही गांडूळ खत बनवायला शिकलो, त्यांच्यामुळं आम्ही कंपोस्ट खत बनवायला शिकलो, जीवामृत बनवायला शिकलो, कीटकनाशक बनवायला शिकलो. आणि आज त्यांनी शिकवलं तेच मी शेतामध्ये करते, तेच वापरते शेतामध्ये. म्हणजे त्यांच्यामुळं खूप काही शिकाय भेटलं. आणि हे कामही पण त्यांच्यामुळंच बाहेर गेलं. तर बाईपची खूप मी आभारी आहे. बाईपनी मला खूप काम केलं. आमच्या बचत गटांना सुद्धा ठिकठिकाणी खूप मोठी मदत केली. कोणाला कोंबड्यांसहित दिलं, कोणाला विहिरी खणून दिल्या, कोणाला किचन ओटे करून दिले. तर बाईपचं सुद्धा बाईपमुळंच मी गेले म्हणलं तर. बीज माताचा आहार कसा आहे? म्हणजे दररोज तुम्ही जे जेवण करता, आहार सकाळ दुपार असेल संध्याकाळ असेल, तुमचा आहार कसा आहे दररोजचा? नाही, आमचं तर गावचे तांदळाच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, नागलीच्या भाकरी हेच खातो आम्ही. गव्हाच्या कधीतरी आता गव्हाच्या. पण आमचं म्हणजे मला काय अशा त्या 4 भाज्या आणि ते नाही, मी फक्त एक कालवण असलं तरी त्याच्याबरोबर जेवते. आणि बाहेर गेले बाकी माझ्या जेवणाचा हाल होतात. मी घरी येऊन 2 दिवसाचा डबा बांधून नेते, पण तोही 2 दिवस आता खाऊन देते नाही. बाहेर गेलो मी एखाद्या किती मोठ्या हॉटेलमध्ये जाऊ द्या, मी ज्वारीची भाकर मागल, बाजरीची असली तर, नाही तर चपाती खाईल. पण त्या भाज्या मला काय हे आवडते नाही. मी कच्च्या कांद्यासंग किंवा हिरव्या मिरचीचा ठेसा मागल आणि त्याच्या संग माझं जेवण चालल. म्हणजे मी घरी 1 टाइम जेव, 2 टाइम जेव, कोणी असलं तर 2-3 टाइम जेवते, नाही तर माझं आता 2 टाइम जेवण आहे. पण माझं हे भाजी भाकर किंवा वरण भाकर कडधान्य हेच माझं वाला आहार आहे. तुम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये जाता, मार्गदर्शन करता. आता मध्ये तेलंगणाला तुम्ही जाऊन आले. हो, मराठी भाषेवर तुमचं चांगलं प्रभुत्व आहे, बरोबर? हो. हिंदी आणि इंग्रजी त्या भागात बोलली जाते. तर हा संवाद तुम्ही तिथं कसं साधता? विद्यार्थ्यांसमोर समोर बसलेले असतील किंवा काही मान्यवरांनी तुम्हाला आमंत्रित केलं असला, संवाद कसा साधता? ही माहिती कशी देता तुम्ही? ते मला खूप अवघड पडतं. तेलंगणवरून फोन येत होता, त्या मॅडमचा 3 टाइम फोन आला. पण ती नेमकी 12-1 वाजता माणसं रानात गेले का मग फोन यायचा तिचा, ताई तुम्ही तारीख घेणार का? मी म्हणायचे मला ती काय बोलते हे कळतच नसं. मी तिला म्हणत तुम्ही मराठीत बोला, आणि ती मला म्हणत तुम्ही हिंदीतून बात करा. मी मला हिंदीतून बात करता येणार नाही. मग शेवटी तिला मी म्हणत संध्याकाळी फोन कर बाई मला, कारण संध्याकाळी माझे एखादा नातू असतो, 11-12ला येतो. पण ती दुपारी फोन करायची. तिचं माझं असं 3-4 दिवस फसवणूक चालू होती. मग मी काय केलं, तो नंबर आता किती वाजता फोन आलाय हा ध्यानात धरला. संध्याकाळी माझ्या नाताला फोन करायला सांगितला तिला, आणि मग माझा नातू तिच्या संग बोलला.
हिंदीतून. आणि मग त्यांनी साठे साहेबांचा नंबर दिला आणि मग साठे साहेबांनी ती तारीख धरली. पण मला असं प्रश्न पडला होता का ही तारीख धरली, पण तिथं जाऊन आपल्याला जर आपल्या महाराष्ट्रातलं माणूस नसलं तर मी काय करू तिथं, असा मला प्रसंग. पण एक माणूस नगरचा होता, त्याने तारीख धरली. तिसऱ्या दिवशी मला फोन केला. मग म्हणले, बाबा तू कुठले? म्हणे मी नगरचं आहे. म्हणले तू कार्यक्रमाच्या दिवशी तिथंच पाहिजे, नाही तर मला काही बोलता हिंदी इंग्रजी मला येत नाही, मी महाराष्ट्रातले, मी मराठीच बोलणार आहे, तू तिथं पाहिजे. आणि होता एक संगमनेरचा माणूस होता, एक नगरचा होता, एक पुण्याचा होता. पण सगळं बोलणं मी मराठीतून सांगितलं आणि त्यांनी हिंदीतून त्यांना हे केलं. मग असा कुठंही गेलं तर मला एक मराठी माणूस लागतच. महाराष्ट्राच्या बाहेर गेलो, महाराष्ट्रामध्ये नाही अडचण येत, कारण मी शिकलेलीच नाही. मी हे गाव जन्मल्यापासून सोडलंच नाही, तर हिंदी आणि इंग्रजी मला येईल कुठून? कळते आता थोडी थोडी, पण बोलाय अजिबात नाही बोलता येत. बाहेर राज्यामध्ये हे सगळं बियाणांच्या संदर्भात, गावरान बियाणांच्या संदर्भात कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला तिकडे? नाही, हे हे माझं काम आहे ना, मला म्हणजे माझं स्वतःचं नाही सांगत, पण माझ्या कामाचं महाराष्ट्रात जावं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जावं, पण ह्या कामाला प्रतिसाद कुठंही चांगलाच आहे. आणि कुठंही लोक मानितात आणि आदराने म्हणतात का खरोखर ह्या कामाची गरज आहे आता. शेतकऱ्याचा विषय निघाला मावशी. सध्या आता शेतकऱ्यांचं जे म्हणजे आर्थिक बाजू जी म्हटली तर शेती आहे, आणि शेतीला जर काही पिकलं नाही किंवा बाजारभाव मिळाला नाही तर दूध व्यवसायावर शेतकऱ्यांचं जीवनमान, त्यांचं कुटुंब सध्या चालू आहे. मग पैसा मिळवण्यासाठी शेतकरी औषध फवारणी वगैरे करणार, भाज्या पिकवणार आणि पटकन आपल्याला कसा पैसा मिळेल या चक्रामध्ये सध्या शेतकरी आहे. तर गावरान बियाणं त्यांना चांगला पैसा मिळून देऊ शकतो जर त्यांनी चांगल्या प्रकारे गावरान बियाणं पिकवलं तर? हो सर, आजकाल लोक गावरानच बघतात, कारण आता गावरानाचे लोकांना कळाले, पण लोकांना भेटतच नाही गावरान अजून. मग माझं असं म्हणणं आहे, सगळ्यांनी जर वजनेर गावरान पिकवलं ना तर त्याला बाजारभाव सुद्धा जास्त भेटू शकतो. कारण आजकाल लोकांकडे पैसा भरपूर आहे, पण चांगलं अन्न त्यांना भेटत आणि नाही. आरोग्याच्या दृष्टीनं शहरी भागातील लोक जागरूक झालेली आहेत. जागरूक त्यांना झालेली आहेत. पैसा गेला तरी चालेल, परंतु पण आरोग्य चांगलं पाहिजे, मग हेच पाहिजे. आणि मी पण लोकांना सांगते का बाबांनो, तुम्ही एक टायमाला 4 भाज्या बनवून खातात ना, त्याच्यातल्या 2च भाज्या खा किंवा एकच खा, पण तुमचं आरोग्य चांगलं ठेवा. म्हणजे याच्यामध्ये खूप लोक आता खूप जागृत झालेत. तुम्हाला असं वाटतं की आता बऱ्याच म्हणजे शहरी भागामध्ये लोक चांगलं चांगलं म्हणजे गावरानची मागणी वाढलेली आहे, हो. त्या मागणीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी ते पिकवलं पाहिजे आणि तो माल त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हा मेळ कसा घातला पाहिजे आपण? आता ह्या मेळमध्ये हा मेळ तुमच्यासारखे तरुण मुलं जर तयार झाले तर तुम्ही तरुण मुलं प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापासून जाता येईल तुम्हाला. खरंच हा शेतकरी चांगला पिकते. आज जरी जे गडी आहे पिकवायला सगळं रासायनिक पीक येतो, पण तो बाजारात जाऊन गावरान सांगतो. मग ते खरंच गावरान आहे का नाही याच्यामध्ये भरपूर तयार झाली पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या बांधापासून तर मार्केटपर्यंत जर हे केलं तर शेतकऱ्याला सुद्धा फायदा होईल. आता जरी हे चायना फिना हे पिकवितात, अहो याला कधी बाजार भेटतो तर कधी गुरवासरं खाते नाही, आणि जे गुरवासरं खाते नाही ते आपण खातो. आणि जो चायना पिकितो ना, माझा तर आता याच्यावर मला खूप विरोध झालेत, पण मी विरोधाला घाबरतच नाही. जो माणूस चायना पिकितो ना तो माणूस कधीच घरी भाजी खात नाही, का त्याला माहिती आहे आपण याला किती विषारी औषधं घातलेत. तुम्हाला एक असा थोडा परिणाम होता आपल्याच अकोल्यामध्ये. माझे जावई तिथे त्यांचे मित्र होते, ते आयटीचे सर होते, आणि मी 5 वर्षे रोपं तयार केले हे काम सुरू करताना. 5 वर्षे रोपं सुरू केले. ते औषधी काही वनस्पती होत्या, ते आले इथून रोपं घेऊन गेले. ते 2 वर्षामध्ये पाणी भरपूर होतं, खूप वाढले. आणि ते एक दिवस त्यांनी ते झाडं फवारले, ते सगळा पाला एका रात्रीत गळून गेला. ते दुसऱ्या दिवशी गाई आले माक, म्हणजे ते औषधी वनस्पती झाड होती. अहो म्हणत तुमच्याकडून झाडं नेले आणि ते सहज मी फवारले, ते सगळा पाला गळून गेला. मग ते जगत्यात का मरत्यात? म्हणलं तुम्ही उन्हाशी फवारले असेल. नाही म्हणे, संध्याकाळी 6 वाजता फवारा मारला. मग म्हणले कशाचा फवारा मारला? म्हण कोबू फवारून आलो आणि सहज फवारा फिरवला तर त्याचा पाला गळून गेला आणि ते शेंडे असे खाली लोंबते झालेत. मग ते जगत्यात का मरते? मग त्यांना मी विचारलं, त्या झाडांचं राव द्या म्हणलं, पण ती भाजी तुम्ही दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी बाजारामध्ये नेणार आणि ती भाजी किती लोक खाणार? त्यांच्या आरोग्याचं काय होणार हो सर म्हणलं. कारण हे जिवंत झाडाचा पाला जर खाली गळून गेला एका रात्रीत तर ती भाजी जे खाईल त्याच्या आरोग्याचं काही होईल का नाही त्याला? ते सरांनी मला परत पुढचं काही नाही बोलले, ते गपचिप निघून गेले.
हा परिणाम आहे खरं म्हणलं तर. जिवंत शेतीमध्ये तणनाशक जरी मारतो ना, आता जिवंत गवत राहतंय, ते जीव म्हणजे सगळ्यांचा एकच आहे. जिवंत गवत राहतं मरतं, आणि ती धान्य म्हणा, ती भाजी म्हणा आपण खाल्लो, आपल्या आरोग्याला काहीतरी परिणाम होणारच ना. आता आमच्या डोंगर दऱ्यातून पहिलं जिऱ्याचं पाणी होतं आणि अजूनही पितात. जिऱ्याचं पाणी असलं ना, तिथं खड्डा खणून मातीनं उकरीतात. पण त्या जिऱ्यातलं पाणी, जेवढे जंगलामध्ये झाडं झुडं आहेत ना, त्यांच्या मुळ्या डाळ्यांचं पाणी त्या जिऱ्यात येतं आणि ते पाणी आपण पितो. आपल्या पोटातले सगळे विकार जातात आणि आजार पण दूर होतात. आता शहरामध्ये झालंय काय, आपण शेतामध्ये सगळं रासायनिक खत टाकतो, वेगवेगळे तणनाशक मारतो, ते पाणी विहिरीतही जातं, नदीतही जातं. मग त्याच्यामुळं आता बिसलरी बाटल्या काढल्यात प्यायला. पण त्या बिसलरी बाटल्यांमध्ये आहे का काही त्याच्यामध्ये? त्यांनी ताण भागती का तरी? मग हे सगळं केमिकलमुळं आता हे सगळं परिणाम झालाय. तुमच्याकडे जे बियाणं आहे सध्या, म्हणजे याची विक्री तुम्ही करता? हो, माझ्याकडे हा, भरपूर शेतकरी येतात, बरोबर. चांगला भाव मिळतो त्याच्यामध्ये. हा, मी 30 रुपयाला, मला काही पैसा म्हणून हे कमवायचं नाही सर. पण याच्यातून फक्त माझ्या याच्यातून एक संदेश आपल्याला द्यायचा आहे की तुम्ही सामाजिक बांधिलकी ठेवून हे सगळं करताय, कारण तुम्ही लहानपणापासून त्याच्यामध्ये हे सगळं पाहिलेलं आहे. तर मला हे म्हणायचं की ते बियाणं जर शेतकऱ्यांनी केलं तर त्याला चांगला भाव मिळू शकतो. हे बेनं चांगला भाव मिळू शकतो, आणि जो खाईल ना त्याचं सुद्धा आरोग्य चांगलं होईल. मला एक थोडा अभिमान वाटतो. 30 रुपयाला पाकिट, एवढं पाकिट मी 30 रुपयाला बक्षी गावाचं सांगलीला नेलं एका माणसाने, आणि त्यांनी नवीन शेती तयार केली होती. आता तो मागत होता जास्त, पण माझ्या ही परिस्थिती आहे, मी बियासाठीच देते. 30 रुपयाच्या बक्षी गावाच्या पाकिटाला त्यांनी 30 किलो गहू काढले. त्यांनी असा फोन केला का 5-10 किलो मी खाले, 5 किलो ह्या वर्षी मावशी पेरले आणि 10 किलो लोकांना दिले. मला अभिमान वाटला हो त्या माणसाचा. मग असं प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर काय होईल, आणि केलं पाहिजे. हे शेतकऱ्यांनी हे पिकवलं पाहिजे आणि आपल्या आरोग्याबरोबर दुसऱ्याचं सुद्धा आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. अजून काही असे उदाहरणं आहेत की तुम्ही बियाणं दिलं आणि त्यांनी त्याची शेती चांगल्या प्रकारची डेव्हलप केली किंवा पिकवली, असे काही उदाहरणं आहेत ना उदाहरणं. आता इथं म्हणजे माझ्या काही दिवस गावठी बाजरीचं बी होतं. आता आमच्याकडं काही बाजरी पिकत नाही, पण अकोल्याला माझी मुली, मी 4-5 वर्ष इडून 2 टारला न्यायचे, आणि तिथं गावठी बाजरीचं एक वावरकाचं, म्हणजे त्याला झालं 10 वर्षाच्या पूर्वी असं. तर बाजरी पिकवायचे मी तिथं, आणि ती लोकांना मी 5 वर्ष लोकांना दिली होती. थोडी अर्धा किलो 1 किलो मी द्यायचे बाजरी, बरीच लोकांना दिली. पण लोक ह्या वर्षी बी नेलं का पुढच्या वर्षी परत ते धरतीच नाही, टिकवतीच नाही. पण देवठांमध्ये एकाने लावून धरलंय, आणि गणुऱ्यामध्ये एकाने, त्या गणुऱ्यावाल्याचं नाव विसरले, पण देवठामध्ये ज्ञानेश्वर बोडके म्हणून त्यांच्याकडे गावठी गहू आहे आणि बाजरी आहे. पण मी अकोल्यात का बंद केली, का सगळ्या अकोला तालुक्यामध्ये बाजऱ्या, पण पक्षी नेमकी तीच बाजरी येऊन खायचे. का दुसऱ्या बाजरीवर का बसत नव्हते, का ही गावठी? मग ते पक्षाला गावठी कळतं, पण आपण माणूस असून आपल्याला गावठी कळत नाही, नाही का? मग हे काय खायचं आणि काय नाही खायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि मी सांगते, ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही. जे दिसायला चांगलं आहे ते आरोग्याला घातक आहे. आजकाल आपण सगळं आरोग्याला घातक आहे हेच खातोय, आणि लहान मुलांना सुद्धा ते देतोय. काय देते? सकाळची उठलं का त्या कुरकुरेच्या मुरमुरेच्या पुड्या, ती मॅगी बिगी, ते आपलं खाणं आहे का हो? आणि त्यांनी मुलं सुधारतील का? मी म्हणते तुम्ही चटणी भाकर द्या, नाही तर आपल्या गावाचा रवा करून द्या, त्यांनी मुलाचं आरोग्य चांगलं राहील. पण ह्या कुरकुऱ्या मुरमुरेनी चांगलं नाही राहणार. मावशी, आता ही मुलाखत पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटेल की आम्हाला बियाणं पाहिजे, गावरान बियाणं पाहिजे. आम्हाला काही कुटुंब असतील की त्यांना तुमच्याकडून समजा वालाचं वगैरे म्हणजे त्यांचा जो भाजी करण्यासाठी पाहिजे, तर तुम्ही ते जर जास्त मागणी आली तर ते पुरू शकाल त्यांना? नाही, लाभ बियापुरतं मी पुरू शकते सर, पण खाण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. कारण मी गंज पिकविल, पण माझ्या शेतीला पाणी नाही. पाण्यामुळं माझं सगळं पीक कमी पडतं. पण बी बाकी मी सगळ्यांना पुरू शकते, कारण एका बियाचा येईल. आपण जर बी तयार करायला लागलं ना, तर मी इकडं फक्त गांडूळ खतावर आणि शेण खतावर एका कारलीच्या बियावर 5 किलो बी काढलं कारलीचं, घरची भाजी खाऊन फक्त. मग एका बीपासून जर आपल्याला 5 किलो बी तयार होत असेल, तर 1 वर्ष शेतकऱ्यांनी माझ्याकडून बी नेलं आणि ते पुढं तयार केलं, तर ते त्यांना होईल आणि त्यांच्यापासून दुसऱ्या 4 शेतकऱ्यांपासून जाईल ना. आता हा माझा इकडे 19-22 जातीचा वाल घेवडे,
त्याला जर आज पाणी असतं तर तो अजून पाणी पडोस तर चालला असता, मग किती काही बी उत्पन्न झालं असतं. मग ज्यांच्यापाशी पाणी आहे त्याच्यापाशी किती काही बी उत्पन्न होईल. माझ्याकडं पाणी नाही म्हणून माझ्याकडं कमी उत्पन्न निघती, पण कमी बियामध्ये उत्पन्न जास्त कशी काढायची ही शेतकऱ्यांनी ठरवायची. मग माझ्याकडं सोनामोती गहू आहे एक, बोडका गहू म्हणजे तो त्याला कुसळच नाही, त्याला बोडका गहू म्हणतात. आणि बक्षी गहू एक, हे 3 गहू माझ्याकडं बियासाठीच आहेत. आणि ते मी लोकांना मग एका एका पाकिटाला जर 30 किलो गहू निघाले, प्रत्येकाने जर असं पिकवलं तर बी वाढवायला टाइम नाही ना लागत. तुम्हाला जर पाण्याची उपलब्धता झाली तर तुम्ही हे गावरान बी विक्री केंद्र सुरू करू शकता. सर करू शकल. पाण्याची सगळं पाणी जर मला शेतीला भेटलं तर मी म्हणते अख्खा उन्हाळभर मी हे बियाचंच काम करीत राहील. सगळं बियाचं. आज दिवाळी दसऱ्याला जर असे कॉलेजचे मुलं आले, शेतकरी आले, तर मी अभिमानानं वावरामध्ये नेऊन दाखवते का ही पालक आहे, ही मेथी आहे, ही भेंडी आहे, ही गवार आहे, हा चंदन बाटो आहे, हे आळिंबात, हे जवस आहे. म्हणजे कितीतरी वाण, हा आंबट चूक आहे, मी सगळं दाखवते. आज म्हणलं तर इथून पुढं मला बँका सोडून काही दाखवता यायचं नाही. फक्त हे डबडे दाखवता येतील आणि पुरस्कार दाखवता येईल. कारण बेनं मी वर थोडंच ठेवते, त्याला भोंगा लागून जातो. आज तुम्ही पाहिलं तिथं वाळत आहे म्हणून तुम्हाला बघाय भेटलं तेवढे वाण, पण तेवढे वाण मला हाताना काढून नाही ना दाखवू शकता येते. ह्या डब्यांमध्ये दाखवू शकते का एवढे वाण आहेत म्हणून माझे. आणि माझे मुलं कष्टळ आहेत, कारण 3 मुलं 4 सून आहेत. माझ्याकडे ऐपत नव्हती म्हणून मुलं नाही शिकवता आले, पण ह्या परिस्थितीतून मी नातू शिकते. आता माझा एक नातू फक्त प्रमाणपत्र घ्यायचं राहिलं, एवढ्या 8-4 दिवसामध्ये भेटेल. एकाची BS आगरी झाली आणि दोघांचे ITI झालंय. तुमचे नातू वगैरे त्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे? नाही, माझ्या नाताला खूप इंटरेस्ट आहे. तो BS आगरीवाला तर घरी आला ना ते सगळं मला इथं घरातलं काम करू लागतो. आता म्हणतो आई मला एवढे 8 दिवस प्रमाणपत्र घेऊन आलो का आपण पोस्टर बिस्टर छापू यांठण लावू, पण त्याला घरी आले वेळ नाही. कुठे 1 ना 2 दिवस येतो तरी त्याचं शेतामध्ये सगळं करता जातं. त्याला खूप इंटरी आहे. आणि दुसरे आहेत ना कामाला सगळ्यांना इंटरी आहे. माझ्या घरामध्ये लहान मोठ्याला कामाला इंटरी आहे का हे करावं. फक्त एवढंच आहे का त्यांचं मुलांचं शिक्षण नाही, सगळे बाहेर नाही, सगळे घरीच आहेत. तर ह्या होत्या बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे. तुम्ही बघताय आतापर्यंत अनेक चॅनेलला, अनेक वृत्तपत्रांना त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत, पण बोलताना तुम्ही बघितलं असेल की त्यांचा जो उत्साह आहे की पहिल्यांदाच मुलाखत देत आहेत अशा पद्धतीने त्यांचा उत्साह आहे. याचं कारण असं आहे की त्यांची या कामामागची बीज संवर्धन, गावरान बीज संवर्धन आणि जतन करण्याच्या दृष्टीने जी तळमळ आहे ती तळमळ तुम्ही बघितली. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले, पण पुरस्कारापेक्षाही त्यांना महत्त्वाचं वाटतं की आपलं काम हे महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. तर या ठिकाणी मावशीशी आपण संवाद साधला. मावशी, तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारचे या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि नक्की जर कोणाला बियाणं लागत असेल तर तुमच्याशी ते संपर्क करतील. या चॅनेलच्या वतीनं, यूट्यूब चॅनेलच्या वतीनं देखील मावशी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचंही आरोग्य चांगलं राहो, इतरांचंही आरोग्य चांगलं राहील आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी कामासाठी मदत करावी. थांबतो. पाहत राहा लोकसंवाद 24 आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.